कारण इतके कार्यक्रम केल्यानंतर नवीन महिना सुरू होत असताना त्याबाबत काय आपले प्लॅन्स आहेत वगैरे हे मला आपल्याशी बोलायची इच्छा आहे. तर अभिजित पाटील यांच्या या कवितेचं नाव आहे मला समजलेला अल्पसा मंटो. आता मंटो म्हणजे कोण? तर अभिजितजी, मी ह्या मंटोचा जो अर्थ लावलाय माझ्या परीने तो असा की तुम्हा आम्हा सगळ्यांमध्ये एक मंटो लपलेला आहे. पण आपण जो बुरखा घेऊन समाजात फिरतो तो त्या मंटोला आवडत नाही. त्या बुरख्यामध्ये घुसमटून मंटो बसलेला असतो आणि आतल्या आत तो आपल्याशी संवाद साधत असतो. आपण जर सामना चित्रपट पाहिला असेल तर श्रीराम लागू यांची जी भूमिका आहे तो मला असं वाटतं की हा मंटो आहे. ही माझी माझं मी लावलेला एक अर्थ आहे. त्याचा कदाचित वेगळाही असू शकेल. याबाबत आपण पुढच्या 3 तारखेच्या एपिसोडमध्ये अभिजितजी पाटील यांच्याकडनं समजून घेऊ की त्यांना मंटो म्हणजे काय अपेक्षित आहे. पण मी आज ही कविता आपल्या समोर ठेवतो आणि अभिजितजी आणि सगळ्यांनीच ही कविता ऐका आणि आपापल्या पद्धतीने त्या कवितेचा अर्थ लावा. सादर आहे मंटो. कवी अभिजित पाटील. मला समजलेला अल्पसा मंटो, जो कोणी नाही पण जो कोणीतरी नक्कीच आहे. जो कोणीही नाही पण जो कोणीतरी नक्कीच आहे. सभोवतालच्या परिघातील दुर्लक्षित गोष्टींवर ज्यांची नजर जाते तिथे मंटो बसलेला दिसेल आणि त्याच्या पुढे आपल्याला काहीच दिसणार नाही. कारण मंटो अंधाराच्या टोकावर आधीच बसला आहे. तुम्ही त्याला शोधायला जाताना उग्रवासाच्या दिशेनं जावं लागेल. तुडवावे लागतील कित्येक मोहल्ले ज्यांचं अस्तित्व असून नसल्यासारखं. चढ उतार कराव्या लागतील कित्येक माड्या. ऐकावा लागेल करकचून उरात दाबून ठेवलेल्या दुःखांना नजरेआड करून छेडलेली सतार अथवा सारंगी. स्वतःला स्वतःपासून दूर ठेवून झोकून देणाऱ्या एखाद्या गुलाबी छबिलीला विलगावं लागेल. ऐकून घ्यावी लागेल तिची आर्त हाक धडधडणाऱ्या हृदयाची. जिथे तुम्हाला ऐकू येईल मंटोच्या कहाणीची सुरुवात. उलट्या बाजूने टाकेने लिहित जाताना उतरत जाल कहाणीच्या शेवटाकडे, किंवा त्याचा शेवट अजून बाकी असेल त्याच रस्त्यावर. त्याचं असूनही सारं त्याचं काहीच नव्हतं हे कळणाऱ्यांच्या मध्ये मंटो उठून दिसतो. त्याचं काहीच नव्हतं, त्याचं असून सारं त्याचं काहीच नव्हतं हे कळणाऱ्यांच्या मध्ये मंटो उठून दिसतो. खरं तर आपण ठरवतो पावलांना कुठे घेऊन जायचं. पण मंटोला पावलं घेऊन जातात त्याची भेट मंटोशी घडवायला. क्या बात आहे अभिजितजी. जे हाताला लागलं ते मंटोनं सोडून दिलं. टाईपरायटरवरची बटणं मंटोला बघून टाईप होत होती. इतकी सलगीची झाली होती ती मंटोच्या कहाणीबरोबर नाते सांगणारी लोक म्हणतात मंटो सत्य बोलायचा. पण मंटो फक्त बोलायचा, लोक त्यांच्या परीने अर्थ शोधत राहायचे. आणि आता मंटोची पावलं बांधली गेली आहेत एका अनामिक ओढीने. त्याला हवी आहे जागा स्वतःला कुठेतरी ठेवायला. आता मंटोची पावलं बांधली गेली आहेत एका अनामिक ओढीने. त्याला हवी आहे जागा स्वतःला कुठेतरी ठेवायला. मंटो आता निघून जातोय परमुलखात. त्याचा मुलूक सोडून सीमारेषांच्या बाहेर समुद्राच्या बोटीतून आणि पाणी पाणी होऊन विरघळत राहील इथल्या मातीत. मंटो या पुढेही कित्येक पिढ्या उगवत राहील. मंटो या पुढेही कित्येक पिढ्या उगवत राहील. त्याच्या जुन्याच कहाण्या ज्या मंटोच्या मोठ्या चष्म्यातून आजही त्या तितक्याच सच्च्या वाटतील. नाही, त्या सच्च्या आहेतच.
हा मंटो अनेक लेखकांच्या कवींच्या कणाकणामध्ये मंटो अफसाना लिहिताना कुठं कुठं भेटत राहील, भेट घडवत राहील. अनेक माड्यांच्या पायऱ्या मंटोसाठी तग धरून आहेत. असाच एखादा मंटो परत येईल या मोहल्ल्यात नवी कहाणी शोधायला. असाच एखादा मंटो परत येईल या मोहल्ल्यात नवी कहाणी शोधायला. असाच एखादा मंटो परत येईल या मोहल्ल्यात नवी कहाणी शोधायला. कवी अभिजीत पाटिल, सांगली. क्या बात है अभिजीत जी, बहुत बढ़िया. मला पसरला गालीच्या तक्के झुकले खाली, तबकात राहिल्या देठ लवंगा साली. हे अण्णांचं आठवलं. काही वेळा मला ग्रेस यांचा भास झाला, काही वेळा मला आरती प्रभूंचा भास झाला. अव्यक्त आणि मुक्तछंद कवितेचा हा दर्जेदार नमुना. मुक्तछंद कवितेबद्दल खूप गैरसमज आपल्यामध्ये आहेत की ज्याला मीटर नाही किंवा मीटर असण्याची गरज नाही किंवा ज्याला गद्य काव्य म्हणावं त्याला हल्ली मुक्तछंद म्हणतात. असं अजिबात नाही. मुक्तछंद म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती 180 किलोमीटरच्या वेगाने गाडी दौडवण्यासारखं आहे. कारण ज्याला त्या गाडीचा कंट्रोल उत्तम जमेल तोच ती गाडी 180च्या स्पीडनी नेऊ शकतो. मुक्त छंद ह्याच्यामध्ये मुक्त नाव जरी असलं तरी त्यापुढे छंदही आहे. तो मुक्त त्या छंदात बांधलेला आहे. त्यामुळे ज्याला गाडीचं ड्रायव्हिंग नीट जमत नाही त्याने ती 180च्या स्पीडनी पळवू नये. ज्याला उत्तम ड्रायव्हिंग जमतं त्यानेच ती पळवावी, तरच योग्य वेळी गरज पडली तर त्या गाडीला ब्रेक लावता येतो. तसं मुक्त छंदातली कविता लिहिणं सोपं काम नाही. अभिजितजी यांनी हे उत्तम प्रकारे साधलंय. आणि मी हे का सांगतोय तर अभिजित पाटील छंदोबद्ध कविता ही उत्तम लिहितात, गीतं उत्तम लिहितात. त्यांची गीतं आपल्यासमोर येतीलच यथावकाश. पण मीटर सापडत नाही, यमक जुळत नाही म्हणून मुक्त छंद लिहिलं असं नसतं. तर आधी यमक आणि मुक्त छंदामध्येही एक छंद आहे, ज्याला स्वतःचा असा एक ठेका आहे, स्वतःचा असा एक सूर आहे, स्वतःचा असा एक बाज आहे, पण तो थोडासा मुक्त आहे. त्यामुळे ही मुक्त छंदातली कविता खूप काय म्हणू आपण त्याला, अशी ॲब्स्ट्रॅक्ट कॅटेगरीतली आहे, पण ऐकवाविषयी वाटली आपल्याला म्हणून ऐकवली. अभिजितजी